गुड मॉर्निंग मित्र हो. काल दिसकनी व्हिडिओ मन सगळ्यांना कमेंट पाहत मी व्हिडिओ कॉल साऊंड ना प्रॉब्लेम ही राहना बरोबर शे तुमनं म्हणणं. काल दिसकनी काय म्हणत होतं एडिटिंग म्हणणं मी जर असा साऊंड वाढायची जातं त्यामुळे का नाही तर बॅकग्राऊंड आवाज जास्त ही राहते. काय नाही परंदिवस उठणं होतं पहाटे 5ले. परंदिवस कसं काल दिवस 5ले उठणं गार पाणीवर आंघोळ करी आणि दळणं. आज मस्त आरामशीर 7:30 वाजता उठणं गरम पाणीवर आंघोळ बिंघोळ करी मस्त दर्शन बिर्शन घी आणि मग दळणं माझ्या नागेश्वरकडे. आठून द्वारकाशे 210 किलोमीटर आणि तिथून नागेश्वर काहीतरी एक 7-8 किलोमीटर बी. आज बी भूक लागेल शे अजून काही इच्छा नाही होईल म्हणजे पाहूचा ते जरा वेळात नाही का जवळ भूक लागाय तवळ खाता येईल लगेच तर काही वळवळ करू नये कारण सुरुवात केली लगेच थांबी घेता का मग पुढे चालायला इच्छा नाही होत. आणि हाय व्ह्यू पाहत तुम्ही ते जाऊ दे पाय घ्या पहिली ये बा अशा भारी व्ह्यूज आहे ना. ज्या घरात बसायचे ना त्याच न करता तुम्ही घरातच बसा बरं बाहेर निघू नका. तुम्हाला काही काम नाही बाहेर घरातच बस अंडा घाला घरात चांगल्या उकडीवर काय ठेवा. बाप्पा इराणात ना त्यांना करता मोदक बिदक सगळे सजावट बजावट सगळं करी ठेवा मस्त. आणि मंडळवाला तुम्ही मजा करा काय अडचण नाही. तुम्ही मंडळ मानता स्वतः ज्या घरात बसायचं त्याच ना करता स्पेशल. तुम्ही फक्त घर कोंबड्या राहा पाय वातावरण हे वा नारळान त्यांना म्हणते शेती वा 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 हे वा. असे सुख कुठे भेटे तर भेटो एकच नंबर सुख शे. रस्ता आणि ते वातावरण ऊन नाही काही नाही एकदम शांत वातावरण आणि रस्ता बी एकदम मस्त. काही करा नका करू जन्मलेवानात आई वडीलने सेवा करा आणि दुसरी गोष्ट 12 ज्योतिर्लिंग करा म्हणजे करा. फिरत जावा रे पोरस हो फिरा नाही मजा वेगळी माहिती आहे तुमले. एकटं फिरा मित्र संगे फिरा परिवार संगे फिरा पण फिरत जा. घरात बसीसन काय भेटल बरं नुसता घरात घरात घरात. बाकी ना आपलं सगळं चालस रातनं काय लाल पाणी ते दुराड ते गुटखा या ना मग सगळा मग खर्च करायला पैसा राहतच. असे फिरायला कुठे निघणं का पैसा नाही मग एखादा नाही माझ्याकडे कधी पैसे नाही आणि माझ्याकडे तू टाक काय उत्तर घ्यायचं का. हां पुन्हा रेशन कार्ड म्हणून नाव टाकी दे आयचं आवडत असं काय नाही. अशी मजा पावानी मस्त वातावरण पहा बरे. असे वातावरण चेक कुठे फिरत जावा ते देतं सोडी दारू ना मागे गुटखा ना मागे त्या पोरीस ना मागे बस तेवढं सांगाय असले बाकी काहीच नको. अरे किती दिवस पुरणार ते आई आयुष्यभर पुरे ना पुढली पिढीला बी काहीतरी बसेसन सांगतात ना. ते मना जन्म ते 1996 नशी म्हणे आजीन त्या तर मला सांगेत आम्ही इकडे गायतो तिकडे गायतो असं राहा तसं राहा जुना काळानं सगळ्या गोष्टी सांगतात. तुम्ही केवळ असं सांगतात तुम्ही नातू असले पोर असले मी इकडे गेलो होतो मी तिकडे गेलो होतो मी आची गायतो मी तशी गायतो काहीच नाही. मी कॉलेज मान गायतो मना 2 होत्यात मना 2 होता बस एवढंच बाकी काहीच नाही दुसरं सांगायलाच काही नाही तर काय. आत्ता फिरणं आता पुढे जायचं काहीतरी सांगतात ना. व्यसन पाणी करेसन काय भेटावं नाही त्यांनापेक्षा सुधरी जात ते चांगलं वय राहत याच वयात फिरायला पाहिजे. आता मी ते घरातून एकटाच निघस असं नाही की मी बहुत देऊ द्या नाही शे सांगे राही ना मी दुतला तांदूळ ना बिवी नाही शे पण कसं ते ठेस लागल्यावर अक्कलेच म्हणतात ना तशी गच्छ आपली ठेस लागते तेवढं अक्कल बने मग कसं सुधारणंच पडे ना. सुधारल्यावर अशी दुनिया दाखवत ना भाऊ सगळं असं सांगत मी कोणी बी असो एकच नंबर. तेवढं व्हिडिओ जर चांगला वाटत होतं लाईक आणि सबस्क्राईब करत चला बरं का चॅनलने.
ते उघडेल ते मना करता नाही उघडे तुम्ही ना करताच काही दुनिया डिसाईड नाही घरात बसायचं काही तर करत जा एवढा इंस्टाग्राम पाहतं त्यानावर काहीतरी करा मार्केटिंग करा ट्रेडिंग करा शेअर मार्केट शिका ते नाही इंस्टाग्रामला रील पाहण्याचे ते फक्त वर घेऊन खाल घे बाकी पण वातावरण भाई एकच नंबर छे तुमले सांगस मी मजाच होणी पण खरंच भाई ना पण नाद नाही अशा जागाच म्हणे आणि मजाच वेगळी राहत पण खरंच लोक म्हणतात पृथ्वी गोल छे पण मी म्हणत पृथ्वी मान झोल छे एवढं सुंदर वा वा एक दादा ते भेटणार होतात मला पायी म्हणतात सायकलवर म्हणतात सायकलवर सॉरी पायी म्हणत होणार सायकलवर कुठला होतात त्या नागपूर ना सॉरी नागपूर तीन तो दादा सायकलवर गुजरात सोमनाथली लागणार लोक केदारनाथ उत्तराखंड चारधाम तिकडे फिरतात मस्त आहे वातावरण रस्ता बस बी शेतीस बरं गाठे बसवरी जर कोणले जावं मी याच नाही गुजरात काय GSRTC म्हणतस गुजरात महामंडळ त्यासनी मी बस राहत डायरेक्ट सोमनाथवरून द्वारका ते नागेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर जे आहे ते जवळच आहे तिथून तुम्ही जाऊ शकतास आणि मला असेच आहे मी काय ते बुकिंग करत नाही बरं रे डायरेक्ट गाडी घ्या आणि तेल माराना आणि दळी जावाना जिथे पोचणं तिथे पायी घ्यावा काय ते काय नाही नंतर जायचं बुक करा ना आपलं आणि जागावर पाहा ना आणि ऑनलाईन बुक करा ना फरकच पडत नाही का ते ऑनलाईन बुक काय म्हणजे ते फ्रॉड वस का काय पैसा जातस का काय आणि जागेवर जायचं पाय म्हणजे आपलं म्हणणं मर्जी राहतं आपण घ्यावं ना का नाही घ्यावं ना चांगलीच आहे का नाही चांगलीच रूम ना विषय चालूच आहे बरं का बोलतोच काहीतरी मनात ना का म्हणून तुम्ही कसा बोलता बाचकव जातोस तुम्ही गडी ना काटा घर फिर गडी ना काटा टिक टिक वाज मनी मालन रुसनीवती सटाना बाजार मा साबर बसनीवती रमाभाऊ येडला इथं नुसता गाणं दादा बा कसा पाहिरा ना दादाला वाटणं नवीन काय होणार काय हे बघा हाय रास असली मेहनत भाऊ म्हणजे खरं कष्ट करतास ना हे वा पाठी गाडी त्या टप ते वज बाप कितला कष्ट करता होतील लोक कितला यानापेक्षा शिक्षण करा कुठेतरी जॉब करा एवढा कष्ट करा ना बो इकडल्या लोक ना डायरेक्ट नाही म्हणतात माहिती का शिकायला डायरेक्ट नाही म्हणतात कष्ट करायला नाही म्हणतात मी विचारा त्या मी जिथे साईट चालूच आहे ना तिथे आजूबाजू त्या गावालाच विचारा म्हणतो का दादा इथे दुकान डेव्हलपमेंट का बरं नाही त्या म्हणतात भाऊ आम्ही कधी 5-5 एकर शेती पडेल से आमना पोरं सोरं बाहेर शिकायला शेतस मस्त पैसा यस आम्ही कसा तरी काम धंदा करत बसू म्हणे आम्ही टाइमपास ना बाबो म्हणतो बाप रे बाप डायरेक्ट टाइमपास ना धंदा म्हणायला लागणार म्हणतो या बाबू घर पारे भाऊ मी म्हणतो आहे जर आमना MIDC मस्त महाराष्ट्र म्हण राहती आहे तुमनी कंपन्या तर आता पावत बाप डेव्हलपमेंट विषयच नाही रुमान मॉल आणि ते दुकानं आणि रस्ता सुविधा एकच नंबर असं बारीक घरी ठेवतात ना ते पावत इथे काहीच नाही खावायला सुद्धा 7 किलोमीटर लांब जाणं पडत जिथे रूम्स आहे तिथून माहीत आहे का ना हॉटेल्स ना काहीच ना काहीच नाही एक तरफ मोकळं एक तरफ
हमारे को ना या नया जगह लगता एकदम मस्त लगता. कावर लागता माहीत नाही लागता पण एकदम मस्त लागता. हवा बेकार चालूच आहे बरं का. आज बी हवा ना थोडासा आवाज येईच तेवढं तरी गाडी हळूहळू सांगत राहील मी तुमले आवाज चांगला यावा म्हणून. तसं जर वाटणं काही तर सांगितलं जा तर भाऊ तू एक काम कर थांबी घे आम्ही पैसा गोळा करतात कॉन्ट्रीब्युशन आणि तुले एखादा माईक घे देतं चांगला. तसं काही करू नका घे घेसून मी हळूहळू गाडी चालत आहे ना. आज तुमले आवाज येईच लागे. आज काही टेन्शन घ्यावा नाही तुम्ही एकदम मस्त आवाज येईल. बाकी आहे वातावरण पाहिजे ना अशी पोटात नुसत्या गुदगुल्या सुटऱ्या आहेत. काय वातावरण छे वा 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 वा. अय बाबा लगी ढिंचा 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 ढिंचा. अवघडी काय की चालणार आहे हातमान. अरे भाऊ काय ते आम्ही ताळू ना पानं घेत होतो कसं ना पान घे चालणार काय नको. ते बी एक्सिलेटर ना आतमान धरेल ते तिकडला सोडी दिला. वा वा याले म्हणतात असली रायडर नाही तर आपण नकली. एकच नंबर. असे वातावरण डायरेक्ट केरळ कर्नाटक त्या साईडले पावायला भेटतो का. गुजरात मन पावायला भेट राही ना विशेष. आणि गौ माता तर इथल्या असे तीच बाप रे बाप. म्हणजे इथे गौशाळा बी जास्त असेतीस म्हणा आणि गौ माता बी चांगलेच येतेस भरपूर. रस्त्याला भेटीत जातेस प्रत्येक रस्त्याला भेटीत जातेस. हे पा आत्तेच नाव काढ राहीन तुला मी पाहिजे कितल्या असे पाहिल्या कोण आळू करा जरा सांग गाडी सॉरी. पाहत ना त्याला म्हणतं माझ्या घर पे बैठने वाले को काय पता बाहर फिरने से क्या मजा मिलता है. ओ नंदी महाराज गाडी पाहना. वा 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 नंदी महाराज तर कुठे चालणार काय माहिती. हो नंदी महाराज तुम्ही डायरेक्ट रस्ता क्रॉस कर राहणार पाहिजे घ्या गाड्या गोड्या काहीच नाही डायरेक्ट ढळत नंदी महाराज. लोक अशा तोंडकडे पाहिजे राहणार. नवीन असं विशेष वाटत असले कोणतरी म्हणून असं पाहत असलो का एकच नंबर ना. हो जो फील्स आहे ना अहो एकच नंबर येत बरं का. असं विशेष काहीतरी पाहायला भेटणं लोक असले अशा पाहत असतात टकामका टकामका टकामका. पब्लिक थांबलो बघा कुठं मी. शेवटी समुद्र किराणा भेटलाच भाऊ. केव्हाचा वाट पाहत होतो. हे बघा काय विशेष हे सगळ्यात विशेष. आज कसले उंट बनवले ते एक नंबर. समुद्राचा विषयच नाही. चला राईड घ्यायची कोणाला पटकेशीन या पटकेशीन बस यावर चला फिर येऊ. पाय घ्या रौद्र रूप. भैया के साथ आनंद लेते हुए थैंक यू. सब्सक्राइब करो भैया को सभी. थँक्यू थँक्यू. द्वारकाजवळ म्हणून पोरस हो मंडळी भाऊ आणखी बनू ना द्वारकाबाद पोच गयो. ये बा नुसतं समुद्र हे हिरवा झाड दिस राहणार ना समोर तेवढं फक्त जमीनचे पुढे ये पाय पाणी नुसतं पाणी पुढे डायरेक्ट समुद्र शे. या इकडे पवन चक्क्या बाबा बाबा नुसता एकच नंबर. म्हणजे डायरेक्ट मोसम नाद नाही डायरेक्ट नाद एवढा भारी मोसम. समोर पहा मंदिर दिस राहा ना तुमले द्वारका दिसतं. थोडं जवळ गे का मग दिसे एवढं लांबून काय दिसावं नाही. आणि काल दिस का नाही
थोडं गडबड होई गई थी एडिटिंग मान ते गयो आवाज वाढवाले त्यामुळे ते आवाज जास्त होई गे आणि ते खरं 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 हवा ना आवाज इरांचा टेन्शन काही घ्यावं नाही एकदा होई गे आता घडी घडी काय होणार नाही ठीक आहे ना आता एकदम भारी म्हणजे आता विषयच नाही एडिटिंग बी प्रॉपर राहील आणि तो आवाज बी प्रॉपर राहील तुम्हाला करता सरप्राईज बी शे ते व्हिडिओ म्हण टाकसू मी बरोबर सांगसू काही मित्र भेटणार होतात आपले नाश्ता करायला थांबलो ना तिथे एकच नंबर त्या पोराचं नुसता भाऊ यूट्यूब चॅनल सांगा हो नाही काय दुसरंच काहीतरी म्हणतात पहिले गुजराती म्हण ती गुजराती काय माल येत नाही माफ करा क्या म्हणत पहले गुजराती मान नंतर म्हणत आपका भाई यूट्यूब चैनल बता दो हम फटाफट तुरंत यही पे बैठे बैठे सबस्क्राईब कर देंगे ते 1-2 नव्हतात ना डायरेक्ट 16-17 जण होतात दिदन काय मग यूट्यूबनं चॅनल धडाधड 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 वही गया 17 डायरेक्ट फॉलोअर्स गप कसे वरतून म्हणत भाई को सपोर्ट करो हम भाई शेयर करेंगे आपको आगे आगे मला धन्यवाद 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 मन मोकळं मोकार आवारीचे म्हणतो तुम्हाला मी चालू द्या आता बॅरिकेड गुजरात पोलीस आणि पोलीस खुर्ची स्मर एकच नंबर मजा गेला म्हणतात खुर्चीवर बसू काही टेन्शन नाही त्याच कुठे चालणार जास्त आंगडं कुठे बाबा आंगडं हां ते आंगडं वर करेल ते गरम राहणार तशी बेकार गाळा देतोच नाही ना मला आता हे व्हिडिओ पाहायचा 2-4 जण म्हणते ना भाऊ तर काय रे गैरा जुना काळाला विषय ना जसा तू आंगडं काय बोलस काय चावळस काय मला हेच नाही कळत हेच नाही तसं तंगडा गाड्यातून बाहेर कशा येतं लोक तंगडा मजार ठेवतात याच ना बाहेर येतात आता गर्दी भरपूर राही बरं का आज बी शनिवार रविवारचे आम्हाला सुट्टी ना दिवस आणि गर्दी गाडीची पार्किंग बिर्किंग सोय ते एकदम खतरनाक शे मना विचार चालू आहे तेव्हा ते मंदिर समोर जसं ना तुमले तेव्हा एकच नंबर डायरेक्ट द्वारकाधीशनं मंदिर बाबा चला बाबा कुंभ में मिलते विषय असा होता एक का मॅनेजरना फोन होणार होता भाऊ तू कुठे शे म्हणतं मी काही रूमवर शे त्यासले दिदी टाप मारी रूमवर शे पण त्यासले काय माहीत आहे मी रूमवर कथा शे म्हणून रूमवर जावं तर आपला पत्ता नाही रूम कठीण मी कथा सांगा ना काय माझं सांगितलं तिथं फक्त रूमवर शे म्हणून बाकी तर काही चावलं नाही मी पाऊत म्हणता आता अवघडे पकायच्या पायरानं मंदिर आहे आताशे गाडी कुठे लावा आपली उर्मिले कुठेतरी पार्किंगने सोय पाहिजे कचरो का खिलाडी दादा काय पायरा ना पोलीस जाऊत का दादा गाडी घेऊ सर मग हा म्हणे जाऊ द्या म्हणे काही थांबू नका म्हणे तुम्ही डायरेक्ट जाऊ द्या म्हणे इकडे मजा तर काही भेटावं नाही असे वाटच माले हॉटेल कुठे हां बाहेरच काय होते बाहेरच मला एखादं हॉटेल घेणं तिकडे थांबणं ते थांबून काही फायदा नाही इथून गाडी काढी घेणे आता चला भेटाच मंडळी मी थोड्या वेळात का नाही आता पहिले फ्रेश जास गाडी लावस मग येस दर्शन घ्यावं बरोबर ना कशा चालतंच लोके काही समजत नाही कथा बी घुसतसच रस्ता पाहतच नाही रस्ता पाहतच नाही गाड्या दिसतीच नाही त्यासले माणसंही दिसतात नाही कसं बी घुसानच फक्त गर्दी काही नाही एवढी ओ खंडोबा मारा थांबा एक्झिट गेट છે या भोलेनाथ आपला इथे मंदिरने गर्दी आणि समोर मंदिर गर्दी म्हणतो जाना पडस आणि आता गेट इथे एंट्री करा इकडे यावं ना चप्पल बूट काढा ना
मंदिरमध्ये जावा ना आतमधूनच मस्त फिरा ना फोटो बिटो घ्यावा ना बाकी टाकसूच मनाकडे काय काय येईल ते आणि मूर्ती पाहिजे तुम्ही